आज आपण एम.एला ॲडमिशन कसं घ्यायचं यासंबंधी व्हिडिओ बनवणार आहोत. कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेण्याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, न्यू रजिस्ट्रेशन. ठीक आहे, प्रत्येक कोर्सला न्यू रजिस्ट्रेशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये करावं लागतं. ठीक आहे, तर ते कसं करायचं याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे. त्याची लिंक वरती आय बटनावर दिलेली आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर आधी पाहून घ्या. ठीक आहे, तर एम.एला ॲडमिशन कसं घ्यायचं याची आपण प्रोसेस आता बघतोय. सर्वात आधी तुमचा गुगल ऑन करून त्या ठिकाणी YCMOU सर्च करून घ्यायचं आहे. ठीक आहे, YCMOU आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला एक सांगेल, या ठिकाणी क्लिक हिअर ॲडमिशन. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, बघा या ठिकाणी मी क्लिक करणार आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमच्या माहिती पुस्तिकेमध्ये जायचं आहे. त्याचं कारण मी सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पुढे ॲडमिशन घेण्याच्या आधी लागणार आहे. ठीक आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघा, तुम्हाला वाटेल की हा टाईमपास चालला आहे, पण हा टाईमपास नसून अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. 1 मिनिटात मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या. ठीक आहे, MA मराठी क्लिक हिअर. ठीक आहे, यावर गेल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. फीज वगैरे किती आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. हे बघा, 5 आणि 1 6 विषय असतात 3 सेमिस्टरसाठी. आणि या ठिकाणी हे दाखवण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैकल्पिक विषय आपल्याला कोणता निवडायचा हे आधीच ठरवून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे बघा थोडं खाली स्क्रोल करतो मी अजून. या ठिकाणी आपल्याला प्रवेश पात्रता कोणत्याही विषयातील ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, ठीक आहे, कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तरी चालणार आहे, कोणत्याही विषयातील आणि कोणत्याही विद्यापीठातील मान्यता प्राप्त. ठीक आहे, या ठिकाणी फर्स्ट इयरचं जे आपलं MA मराठीचं जे शुल्क आहे, जी फी आहे ती 8,456 रुपये आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 8,500 रुपये फी आपली असणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी 2 विषय आहेत, यापैकी वैकल्पिक विषय आपल्याला निवडावा लागतो. तर पहिला वैकल्पिक विषय आहे व्यावसायिक लेखन आणि दुसरा वैकल्पिक विषय आहे संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती. तर यामध्ये काय काय आहे ते आपण पटकन खाली पाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. कोणकोणते विषय त्यामध्ये असणार आहेत ते पाहून घ्यायचं आहे आणि त्यानुसार एक विषय ठरवायचा आहे, म्हणजे पुढे फॉर्म भरताना अडचण येत नाही. नाहीतर आपण म्हणतो कोणता विषय घ्यायचा, हा घेऊ का तो घेऊ, मग याला फोन कर. याच्यापेक्षा इथे आधीच पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, येथे लक्षात अशा पद्धतीचं सेमिस्टर 2चंही पाहून घ्यायचं आहे. ओके, द्वितीय वर्ष नाही, सेमिस्टर 2. ठीक आहे, हे सर्व पाहून झाल्याच्या नंतर मग मागे बॅक यायचं आहे आणि मग ऑनलाईन अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फ्रेशर स्टुडंट म्हणून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, हे मी आधीही बोललेलो आहे. ठीक आहे, त्याआधी ॲप्लिकेशन शेड्यूलवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन शेड्यूलवर क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा प्रोग्राम सर्च करायचा आहे. काय सर्च करणार आहात? मराठी सेम. ठीक आहे, सर्च केल्यानंतर या ठिकाणी प्रोग्राम येणार आहे M49 व्ह्यू, यावर क्लिक करायचं आहे. सध्या म्हणजे आत्ता ह्या जुलै 2025चं जे सेशन आहे, ठीक आहे, त्यामध्ये किती सेंटर्सवर MA मराठी चालू आहे हे या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा नाशिक आहे. जसं मी नाशिक सर्च करतो तसं मला या ठिकाणी दिसतंय की अद्याप 2च सेंटरवरती पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये वरती MA मराठी प्रोग्राम अद्याप चालू झालेला आहे. ठीक आहे, ज्या स्टडी सेंटरला आपण ॲडमिशन घेणार होतो ते स्टडी सेंटर बंद झालेलं असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या स्टडी सेंटरवर ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. तर जवळचं स्टडी सेंटर कोणतं आहे? धुळ्याला जे असणारं श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, हे कॉलेज सर्वात जवळ आपल्याला पडणार आहे. कारण जे मालेगाव झोडग्यामध्ये जे सेंटर होतं ते सेंटर बंद झालेलं असल्यामुळे या सेंटरमध्ये आपण ॲडमिशन घेणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही जर न्यू युजर रजिस्ट्रेशन आधी केलं नसेल तर करून घ्या. लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन आपण करून घेतलेला आहे. आणि ॲप्लाय प्रोग्राम यावर आपण क्लिक करणार आहोत.
या ठिकाणी काही सेकंद वाट बघितल्यानंतर या ठिकाणी सर्व प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. या ठिकाणी दुसऱ्या पानावर सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतंय मास्टर ऑफ आर्ट्स इन मराठी M49. त्यापुढे दिसणाऱ्या ॲप्लाय बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर जसं तुम्ही क्लिक करता तसं कन्फर्मेशन म्हणून दाखवलं जातं. त्या ठिकाणी पुन्हा पाहून घ्यायचं आहे की कोर्स त्याच कोर्सच्या समोरील ॲप्लाय बटनावर क्लिक झालं आहे का. मास्टर ऑफ आर्ट्स इन मराठी 2023 पॅटर्न इयर 1 सेमिस्टर 1. ठीक आहे. डू यू विश टू कंटिन्यू, तुम्हाला हा पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे का, हा कोर्स कंटिन्यू करायचा आहे का. तर यस यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यस बटनावर क्लिक करता तसं तुम्ही पुढील विंडोवर जाता. या ठिकाणी आपण आधीच सर्व भरलेलं असल्यामुळे रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे या ठिकाणी सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ एनी बॅचलर डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आलेलं आहे. ठीक आहे. तर आपण पुढे नेक्स्ट या बटनावर क्लिक करणार आहोत. जसे आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करतो तसं या ठिकाणी तुम्हाला स्टडी सेंटर दिसतात. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी स्टडी सेंटर निवडून घ्यायचे असतात. तर वरती सर्च बटन तुम्हाला दिसतं. त्या सर्च बटनावरती तुम्ही जिल्हा किंवा तालुका सर्च करू शकता. तर मी या ठिकाणी जिल्हा सर्च करतो आहे. जसं मी या ठिकाणी धुळे हा जिल्हा सर्च करतो तसं या ठिकाणी आपल्याला दिसतं धुळ्याचं जे आपण सेंटर मगाशी पाहिलं होतं ते सेंटर कुसुंब्याचं सेंटर या ठिकाणी आलेलं आहे. ते सेंटर आपण सिलेक्ट करतो आहे. ठीक आहे. जसं आपण ते सेंटर सिलेक्ट करतो तसं आपल्याला या ठिकाणी कोर्स सिलेक्शन आपल्याला येतं. कोर्स सिलेक्शन करत असताना या ठिकाणी तुम्हाला पहिलं मीडियम हे मराठीच असणार आहे, त्यामुळे फक्त त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेमिस्टर 1 यामध्ये जे काही सब्जेक्ट आपल्याला असणार ते सब्जेक्ट आपल्याला इथेच निवडायचे असतात. संशोधनशास्त्र ठीक आहे, हे तर कंपल्सरी आहे. मेजर मॅन्डेटरी आहेत खालचे चारही सब्जेक्ट, त्यामुळे हे चारही सब्जेक्ट यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा मेजर इलेक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला ह्या सेक्शनमध्ये इलेक्टिव्ह आहे, तुम्हाला 2पैकी 1 या ठिकाणी निवडायचा आहे. तर जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माहिती पुस्तिकेमध्ये बघून घ्या त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत. व्यावसायिक लेखन आणि संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती. ठीक आहे. तर या ठिकाणी मी व्यावसायिक लेखन हा कोर्स निवडतो आहे. परत आता सेमिस्टर 2मध्ये वरचे 4ही कंपल्सरी आहेत, ते 4ही टिक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत या ठिकाणी इलेक्टिव्ह तुम्हाला असणार आहे एक तौलनिक साहित्याभ्यास आणि मराठी रंगभूमी. ठीक आहे. या दोघांपैकी एक तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी मराठी रंगभूमी सर्च करत आहे निवडत आहे. आणि त्यानंतर जो फील्ड प्रोजेक्ट असतो तो कंपल्सरी आहे, त्यामुळे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. हे सर्व ओके क्लिक झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही नेक्स्ट करता तसं या ठिकाणी तुमच्यासमोर फी येणार आहे. पेमेंट कॅटेगरी या ठिकाणी तुमच्यासमोर येणार आहे की तुम्हाला किती फी असणार आहे. जनरल कॅटेगरीतून मी फॉर्म भरतो आहे, त्यामुळे 8,456 एवढी पूर्ण फी मला भरावी लागणार आहे. ते फक्त पाहून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. जसेही मी या ठिकाणी नेक्स्ट करतो तसं या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स हे अपलोड करावे लागतात. डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागतात. तर या ठिकाणी तुम्हाला लिहिलं आहे काइंडली अपलोड स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ क्वालिफाईंग एक्झाम, पात्रता परीक्षेची गुणपत्रिका. पात्रता परीक्षेची गुणपत्रिका म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमची ग्रॅज्युएशन टाकावं लागणार आहे. ते ब्राउज करून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण TYBAचा रिझल्ट अपलोड केलेला आहे आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट करणार आहोत. जसं आपण नेक्स्ट करतो तसं या ठिकाणी आपण
पेमेंट आपल्याला करायचं नाही आहे. आधी स्टडी सेंटरला अप्रूव्हलला आपला जाणार आहे आणि ते अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. व्ह्यू प्रोफाईल, ही पूर्ण प्रोफाईल आपल्याला व्ह्यू करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड फॉर्म यावर क्लिक करून हा फॉर्म नंतर तुम्हाला डाउनलोड करावा लागणार आहे. आता सध्या फक्त नेक्स्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सबमिट. जसं तुम्ही सबमिट करता तसं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आपली प्रोफाईल या ठिकाणी पेंडिंग आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रिजेक्शन किंवा अप्रूव्ह असा मेसेज तुम्हाला नंतर या ठिकाणी दिसणार आहे. तो मेसेज आल्यानंतर मी पुढील व्हिडिओ परत बनवणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दिसणार आहे. त्या ठिकाणी ॲप शेअर येईपर्यंत वाट बघायची आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा टेम्पररी फॉर्म अशा प्रकारे डाउनलोड करून जवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी, आता तुम्ही मागे बघितलं असेल की मी 31 तारखेला फॉर्म भरला आहे आणि आज 2 तारखेला मला या ठिकाणी विद्यापीठाकडून एक SMS आणि एक ईमेल या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की डिअर स्टुडंट, युअर फॉर्म नंबर इज ॲक्सेप्टेड बाय द युनिव्हर्सिटी, यू विल गेट युअर PRN सून, कॉन्टॅक्ट युअर स्टडीज अकॅडमिक इयर शेड्यूल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने एक ईमेल देखील आलेला आहे. हा ईमेल आणि मेसेज आल्यानंतर युनिव्हर्सिटी पोर्टलला जाऊन आपल्याला पुढील प्रक्रिया करायची आहे. आता आपण या ठिकाणी क्लिक हिअर फॉर ॲडमिशन यावर परत जाणार आहोत आणि त्यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करा यावर क्लिक करून फ्रेशर स्टुडंट यावर क्लिक करून लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉगिन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी वरती कोपऱ्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लिंक्स असा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ॲप्लिकेशन स्टेटस जे आधी पेंडिंग होतं ते आता या ठिकाणी अप्रूव्ह असं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि करंट स्टेप पेमेंटपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे सर्व ओके झाल्यानंतर आपल्याला ॲक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲक्शन बटनावर जसं आपण क्लिक करतो तसं या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा ते परमिशन मागणार आहे, कंटिन्यू करायचं आहे, कधी विचारणार आहे. त्या ठिकाणी येस क्लिक म्हणून क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही येस बटनावर क्लिक करता तसं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मोड विचारला जाईल. तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करायचं आहे का फुल पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण फुल पेमेंट या बटनावर क्लिक करणार आहोत. जसं आपण फुल क्लिक करतो तसं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी सर्व या ठिकाणी आलेलं आहे आणि संपूर्ण फी म्हणजे 8,400 आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत. हे पेमेंट नॉन रिफंडेबल आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते सर्व बघून या ठिकाणी येस या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जसे तुम्ही येस या बटनावर क्लिक करता तसे या ठिकाणी तुम्ही MKCLच्या या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवर जाणार आहात. सबमिट बटनावर क्लिक करून पुढे यायचं आहे आणि पे नाऊ या बटनावर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण पे नाऊ या बटनावर क्लिक करतो तसे या ठिकाणी आपल्याला ग्रँड टोटल अमाऊंट 8,456 रुपये या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपलं नाव या ठिकाणी येतं आहे. ज्या स्टडी सेंटरला तुम्ही ॲडमिशन घेत आहात त्या स्टडी सेंटरचा कोड कंसामध्ये आणि पुढे त्या स्टडी सेंटरचं नाव देखील आलेलं आहे. आपला मोबाईल नंबर, ईमेल ID हे या ठिकाणी दिलेलं असतं आणि खालील कोपऱ्यामध्ये आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करून प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. परत या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे प्लीज चेक नेसेसरी इन्फॉर्मेशन केअरफुली बिकॉज वन्स पेमेंट टर्न देन यू विल नॉट ॲलो टू मेक एनी चेंजेस. ठीक आहे, ॲल्सो रिचेक युअर ईमेल ID, कारण ईमेल ID हा बरोबर आहे की नाही या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. जी रिसिप्ट फॉर्म भरल्याची आहे, पेमेंटची रिसिप्ट आहे ती तुम्हाला ईमेल ID वर येणार आहे. त्यामुळे ईमेल ID पुन्हा एकदा पाहून घ्या आणि बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत.
UPI हा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे. त्या UPI ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही UPI ऑप्शनवर क्लिक करता तसं या ठिकाणी सर्व UPI ॲप्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात की कोणत्या UPI ॲपद्वारे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. तुमच्याकडे जे UPI ॲप असेल ते UPI ॲप यामधून सर्च करून घ्यायचं आहे. Google Pay, PhonePe, Paytm हे सर्वच ॲप या ठिकाणी आहेत. ठीक आहे. तर आता मी PhonePe सिलेक्ट करतो आहे. जसे मी PhonePe सिलेक्ट करतो तसे या ठिकाणी ते मला डायरेक्ट माझ्या PhonePeवर रिडायरेक्ट करत आहे. ठीक आहे. परंतु तरीही मेक पेमेंट असं या ठिकाणी येत आहे, म्हणजे पेमेंट या ठिकाणी आपलं अटकलेलं आहे. जरी अटकलेलं असेल तरी काळजी करू नका. तुमच्याकडे ते सक्सेसफुल झालं असेल तर ते होणारच आहे. परंतु जो स्क्रीनवर तुम्हाला ईमेल ID दिसतो त्या ईमेल IDवर तुम्हाला मेसेज करायचा आहे, ईमेल करायचा आहे आणि सोबत तुम्ही ज्या UPIने PhonePe वगैरे ज्याने भरलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला पावती मिळते सक्सेसफुल झाल्याची. ती पावती अटॅच करायची आहे त्यासोबत आणि तो मेल स्क्रीनवर दिसत असलेल्या ईमेल IDवर टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर लवकरच तुम्हाला विद्यापीठाकडून रिप्लाय त्यावर मिळतो. आधीचा मेल केल्यानंतर तुम्हाला एक सपोर्ट तिकीट या ठिकाणी ओपन होतं. इंग्लिशमध्ये या ठिकाणी मेल आलेला आहे. तो शेजारी मी ट्रान्सलेट करून मराठीमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तो तुम्ही वाचू शकता. जर दिसत नसेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी तुम्ही वाढवून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर हा मेल तुम्ही वाचून घ्यायचा आहे. हा मेल आल्यानंतर तुम्ही तुमचे जे प्रोसेसमध्ये आहे, तुमचं पेमेंट जे केलेलं आहे, तुम्ही जे काही शंका उपस्थित केलेली आहे ती प्रोसेसमध्ये असते आणि लवकरच ती त्या ठिकाणी निकाली काढण्याचं काम विद्यापीठाकडून केलं जातं. ठीक आहे. त्या पद्धतीचा मेल देखील तुम्हाला पुढे विद्यापीठ देणार आहे. आणि या ठिकाणी माझी शंका निकाली काढली गेलेली आहे. मला या ठिकाणी पेमेंट यशस्वी झाल्याचा ईमेल आलेला आहे. अजून पेमेंट रिसिप्ट आलेली नाही आहे. पेमेंट रिसिप्ट नंतर येणार आहे असं ईमेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पेमेंट रिसिप्ट ही नंतर येते. आधी तुम्हाला फक्त त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं पेमेंट यशस्वी झालेलं आहे, त्याची पावती लवकरात लवकर पाठवली जाईल. म्हणजे मी मेल केल्यानंतर हा मेल येण्यासाठी जवळपास 5 तासांचा कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की या ठिकाणी त्यांचा पुढचा मेल या ठिकाणी आलेला आहे. जवळपास रात्रीचा 2:30 वाजता हा मेल मला आला आणि त्यासोबतच अटॅच केलेली जी पावती असते, पेमेंट रिसिप्ट असते, ती देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही रिसिप्ट आली तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट यशस्वी झालेलं आहे, पेमेंट तुम्ही विद्यापीठाला पोहोचलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला कळतं. आता आपण विद्यापीठाच्या परत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ऑनलाईन ॲडमिशन पोर्टलवर जाऊन लॉग इन करणार आहोत आणि पुढील प्रोसेस मी तुम्हाला तिथे दाखवतो. ठीक आहे. जशी की मी आत्ताच तुम्हाला पेमेंट रिसिप्ट दाखवली. पेमेंट रिसिप्ट आल्यानंतर मी जवळपास 2 तास त्यांनी सांगितलेलं असतं की पेमेंट रिसिप्ट आली की कमीत कमी 2 तास तुम्हाला थांबावं लागतं म्हणजे वेबसाईटला अपडेट होण्यासाठी. ठीक आहे. मग मी 2 तासांनी पाहिलं पण अपडेट झालेलं नव्हतं. त्यामुळे 2-3 वेळा मी बघितलं. शेवटी लगभग 15 तास लागलेले आहेत अपडेट होण्यासाठी. ठीक आहे. 15 तास. त्यामुळे तुम्ही पेमेंट रिसिप्ट आली आणि का अपडेट होत नाही आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्ही जर पेमेंट सक्सेसफुल केलं असेल तर पेमेंट कुठेही जात नाही, हे मी आधीही सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपण या ठिकाणी लॉग इन करून वेबसाईटवर पण आलेलो आहोत आणि या ठिकाणी ॲक्शन बटन तुम्हाला दिसतं. त्या ॲक्शन बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण त्या पेमेंट पेजवर येतो आणि पेमेंट पेजवर जसं आपण येतो तसं या ठिकाणी तुम्हाला खाली दिसेल युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली डन. ठीक आहे. जे आधी मेक पेमेंट येत होतं ते मेक पेमेंट आता येणार नाही आहे, कारण ते सक्सेसफुली डन झालेलं आहे. आणि त्यापैकी जे सक्सेसफुल झालेलं आहे ते या ठिकाणी निळं झालेलं आहे बघा. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करणार तसे तुम्हाला या ठिकाणी पावती मिळते. ती विद्यापीठाकडून आलेली आहेच, पण ही देखील या ठिकाणी प्रिंट करून घ्यायची आहे.
डाउनलोड रिसिप्ट यावर क्लिक करून डाउनलोड ठेवायची आहे फक्त. ठीक आहे. या ठिकाणी रिसिप्ट डाउनलोड झालेली आहे. हे सर्व झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो तसं आपल्याला या ठिकाणी संपूर्ण प्रोफाईल आपली पुन्हा एकदा दिसणार आहे. ठीक आहे. हे सर्व प्रोफाईल आपल्याला पुन्हा एकदा दिसते. पुन्हा एकदा डाउनलोड फॉर्म या बटनावर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुमची PDF या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. ठीक आहे. ती PDF मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. या ठिकाणी तुम्ही PDF बघू शकता. या ठिकाणी हा जो आपल्याला PRN नंबर मिळणार आहे हा आत्ता मिळत नाही. तो काही दिवसानंतर आपल्याला मेसेजद्वारे कळवला जातो. त्यामुळे सर्व मेसेज केअरफुली बघा. कुठलाही मेसेज डिलीट करू नका. कारण जर तो PRN नंबर असलेला मेसेज डिलीट झाला तर तुम्हाला सरळ विद्यापीठामध्ये जावं लागतं PRN नंबर काढण्यासाठी. ठीक आहे. या ठिकाणी संपूर्ण फॉर्म आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. आता याची प्रिंट काढायची आहे आणि आपल्याला याच्यामध्ये जाऊन स्टडी सेंटरमध्ये जाऊन जमा करायची आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन स्टेटस यावर आपण क्लिक करतो आहे. ठीक आहे. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ॲप्लिकेशन स्टेटस, ॲप्लिकेशन कंप्लीट, करंट स्टेप, ॲप्लिकेशन कंप्लीटेड जनरल. ठीक आहे. ॲप्लिकेशन कंप्लीट झाल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आपण यावर क्लिक करून बघतो आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.